5:57 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार तसंच सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाले आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हा दिवस भारत ब्रिटन संबंधातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलंय। या करारामुळे भारताच्या सुमारे 99% निर्यातीला शून्य शुल्कासह ब्रिटनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून वस्त्रोद्योग, चामडे, रत्न दागिने, अभियांत्रिकी उत्पादनं, सागरी उत्पादनं, रसायनं, प्रक्रिया केलेलं अन्न, एमएसएमई, शेतकरी आणि उत्पादकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान भारत मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी काल यशस्वीरित्या पार पडली। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध विस्तारण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या 2 दिवसीय 12व्या परिषदेला आजपासून हैदराबाद इथं सुरुवात होते आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स देशांचे कामगार आणि रोजगार मंत्री तसंच वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील। सामाजिक सुरक्षेला प्रोत्साहन देणं, कामगार क्षेत्राचं सुसूत्रीकरण करणं आणि कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग वाढवणं यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल। आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज असल्याची माहिती मंदिर समितीनं दिली आहे। फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत स्पेननं अंतिम फेरीत धडक मारली आहे। काल झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव केला। या विजयामुळे स्पेन सलग 37 सामन्यांमध्ये अपराजित राहिला आहे, तर 2010 नंतर पहिल्यांदाच त्यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे। दुसरा उपांत्य फेरीचा सामना आज अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल टोकियो इथं सुरुवात झाली। महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगचा 21-14, 21-11 असा पराभव केला। मिश्र दुहेरीमध्ये तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीनं स्कॉटलंडच्या जोडीचा पराभव केला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।